नमस्कार. मी यशोदीप शेडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय वायडी टॉक या शो मध्ये, जो आपला वायडी बाबा के बोल या चॅनलवरती आपण रेग्युलर घेत असतो. तर आपल्यासोबत आज आहेत ऐश्वर्या जाधव मॅम, ज्यांनी आत्ताच रिसेंटली युपीएससी एक्झामच्या अंतर्गत जवळपास 161 नंबरची रँक मिळवली आहे. आणि एवढी सगळी रँक मिळवत असताना नेमका त्यांचा काय अनुभव होता, त्यांची कसा हा प्रवास होता, हा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत. सो मॅम, भरपूर जणांचा असाही प्रॉब्लेम येऊ शकतो का की प्रिलियम निघते, मेन निघते, परंतु प्रिलियम आणि मेन झाल्यानंतर इंटरव्ह्यूच क्रॅक होत नाहीये, तर त्यावेळेस तुम्ही त्यांना प्रिपरेशनसाठी काय टिप्स द्याल? इंटरव्ह्यू म्हणजे थोडं सब्जेक्टिव्ह आहे. आपण सांगू नाही शकत की माझा इंटरव्ह्यू छान गेला तर मला एवढे मार्क्स मिळतील. सो स्ट्रॅटेजी अशी असते की आपण आपलं जे सिलेक्शन आहे ते इंटरव्ह्यू प्रूफ बनवायला पाहिजे. म्हणजे मेन्समध्येच एवढे चांगले मार्क्स आले पाहिजे की इंटरव्ह्यूमध्ये कमी मार्क्स जरी आले तरी आपलं सिलेक्शन झालं पाहिजे. बरोबर. आता ह्या वर्षीच्या लिस्टमध्ये पण भरपूर स्टुडंट्स आहे ज्यांना इंटरव्ह्यूमध्ये 275 मार्क्सचा इंटरव्ह्यू असतो. त्यांना 130, 140 मार्क्सचा इंटरव्ह्यूमध्ये, जे कमी आहेत. बट स्टील ते सिलेक्ट झालेत कारण त्यांचा मेन्सचा स्कोर खूप जास्त चांगला आहे. ओके. सो मेन्सवर मला वाटतं जास्त फोकस केला पाहिजे आणि त्यासाठी नोट्स जे आहे मेन्ससाठी लागणारे ते त्या जून टू डिसेंबर पिरियडमध्येच कम्प्लिटेड पाहिजे. आणि एक महत्वाचा मुद्दा आपला एक बोलायचा राहिला. मॅमने कोणत्याही प्रकारचे ऑफलाईन कोचिंग आणि क्लासेस न करता ही पोस्ट मिळवलेली आहे. म्हणजे ज्यांच्या मनामध्ये असे विचार असतात ना की ऑफलाईन पुण्याला जायचं, दिल्लीला जायचं, मुंबईला जायचं आणि तिकडे जाऊनच एमपीएससी यूपीएससी निघते, तर कदाचित हे खरंच करणं गरजेचं नाहीये. तुम्ही स्वतःहून घरी सुद्धा अभ्यास करू शकतात, हे मॅमने प्रूव्ह करून दिलं.